अण्णा आज कसल्या पद्धतीने काम झालं पाहिजे. हो ताई, काय झालं? कोणाला शोधताय? अहो काय नाही दादा, माझी दिंडी बी चुकली, मोबाईल गाडीत राहिलाय, कोणच सापडा नाही मला. अहो ताई, तुम्हाला भूक लागली असेल, थोडं काहीतरी खाऊन घ्या. नको नको दादा, मी तुम्हाला ओळखत बी नाही आणि हे कसं घेऊ. अहो ताई, कशाला ह्या वारीत ओळख पळख पाहिजे? ह्या वारीत सगळी पांडुरंगाचीच लेकरं येते. ह्या खाऊन बिंदास. शेट मंगळसूत्र मोडायचं. का मोडताय? पुरीचं ऑपरेशन आहे म्हणून मोडायला लागते. डॉक्टर तेवढ्या माझ्या मुलीच्या ऑपरेशनला सुरुवात करा. पेशंट क्रिटिकल आहे, पैसे पुरेसे नाही आहेत, पण आपण ऑपरेशनला सुरुवात करूयात. अण्णा अजून पैशाची गरज पडेल. चल परत वारीत. अरे देवा, माझं मंगळसूत्र कुठे गेलं? अरे बापरे, आता कुठं हुडकू? अरे पांडुरंगा, हे काय झालं र? इतक्या भक्तिभावानं मी तुझ्या वारीला चालत आले आणि तू माझी अशी परीक्षा घेतलीस वय. माझं मंगळसूत्र चोरीला गेलं, आता कुठं हुडकू? तूच काहीतरी मार्ग दाखव रे पांडुरंगा, तूच मार्ग दाखव. हो, काय झालं ताई? अरे काय सांगू दादा, मला पक्की खात्री, त्या दोघांनीच मला काहीतरी खायला घालून बेशुद्ध केलं आणि माझं मंगळसूत्र चोरून नेलं बघ. अहो ताई, घाबरू पण नका आणि रडू पण नका. त्या पांडुरंगाला सगळ्यांची काळजी आहे. होईल सर्व काही नीट. चला आपण शोधू. विठ्ठला पांडुरंगा, कुठं असेल रे माझं मंगळसूत्र? अहो ताई, हे मंगळसूत्र तुमचंच आहे का? अहो दादा, हे माझंच आहे मंगळसूत्र. तुमचंच आहे ना? घ्या मग. अहो दादा, हे तर त्या दोघांनी चोरलं होतं, तुमच्याकडे कसं आलं? अहो नाही होत ताई, त्या दोघांनीच तर माझ्याकडे आणून दिलं मंगळसूत्र. त्यांना कुठेतरी मंगळसूत्र ते सापडलं. ते बऱ्याच वेळ तुम्हाला शोधत होते, तुम्ही त्यांना भेटला नाही, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे दिलं. ते म्हणजे त्या ताई जर भेटले त्यांना तेवढं मंगळसूत्र आठवणीने नेऊन द्या, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे दिलं, मी तुम्हाला दिलं. त्यांनी नाही चोरलं मंगळसूत्र तुमचं. विठ्ठला पांडुरंगा, पावलास रे देवा.